कथा करो मती आंसा प्रेम सहित काजे धरू पधारे पवन कुमार ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मिठी विसमस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही ज्या ठिकाणी मन जाय माझे सेवेला सेवक जरू माता मुलीच्या कंपावर कुंकू शिल्लक आहे नव्हे तर त्या छत्रपती शिवरायामुळे आपल्या मंदिरामध्ये देव आहे मंदिरावरची कळस आहे का अशा छत्रपती शिवरायांची घोषणा करूनच आजचं कीर्तन प्रारंभिक होणार आहे सर्वांना माझी कळकळीची विनंती तालकरी शांत राहतील मृदंगाचारी शांत राहतील मला भक्तिमती माता भक्तीचे पुरुषांचा आवाज पाहिजे आपला आवाज या ठिकाणी बघा तुळजापूर परिसरामध्ये गाजला पाहिजे 20 किलोमीटर अंतरावर गेला पाहिजे आणि आज या ठिकाणी आपल्या या देव कुरुळी या गावामध्ये या ठिकाणी सुंदर भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभिक झाला या ठिकाणी पंचक्रोशीत लोकांना कळलं पाहिजे मोठे प्रेमाने तुम्ही भजन करायचे तुमचं भजन मला पटलं कीर्तन 1 तासामध्ये तुमचं भजन मला पटलं तर कीर्तन 1 तासामध्ये सुटलं जर तुमचं मला नाही भजन पटलं तर पहाटचं तांडव माझी भाषा कळती म्हणायचं तुम्हाला पाच तांबड फोडायचे कीर्तन 1 तासामध्ये सोडायचं तुमचं वाहून आहे मोठे प्रेमी भजन करायचं काल शांत सर्वांनी मोठे प्रेमी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 बाकी लोक काय आवाज शेवटी एकदा उत्तर दिले सगळं समान पडलं काय अडचण आपला अपक्ष कसं काही नाही बरं छत्रपती शिवरायांचा कौतुक केलं पाहिजे त्यांचा जयघोष केला पाहिजे बघा तुमचा आवाज मला आला मला काय म्हणून पाठीमध्ये माझा आवाज आला नाही तिकडं मैदानाचा आवाज आला नाही समोरून फक्त आवाज आला सर्वांनी जीवात सगळे एका गावात वस्तीवरचे बचत गट वेगवेगळे काय नाही एकच गट आहे ना वारकरी संप्रदाय गट आपला एकच गट आहे या ठिकाणी सर्वांनी एका जीवाने भजन करायचं मी सांगितलं तुम्हाला भजन पटलं कीर्तन 10 मिनिटात 1 तासामध्ये सुटलं जर तुमचं भजन मला नाही पटलं पहाटचं तांडव इथं वाटेवर बसले सर्व ठिकाणी नवतरुण मित्र मंडळ सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे एका आवाजामध्ये एका स्वरामध्ये छत्रपती शिवरायांची वंदना करायची महेशावतारावतरती भूमी आदी मायेचा उच्चा उदरी शक्ती भक्ती वीर शुभाराजा नम्र गती दया नमस्कार माता छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 आता संत विठाल ऐशी जोडी करा रामकंठी धरा ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके तेरा गर्भवास ना श्रीमंत अति प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतीची पड आजच्या या पवित्र कीर्तनरूपी शिवेकरता घेतला जगत मंडळी जगद्गुरु श्रीसंत श्रीमंत वैराग्याचे मूर्तिमंत पुत्र्यानिमित्त साक्षात वैराग्याची मूर्ती असणारे सज्जन तुमचा आमचा संसार सुखाचा भवापण स्वतःच्या संसाराची रांगोळी करणारे चालवली संसार बैसलो किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकोबऱ्या आजच्या अभंगातून तुम्हा आम्हाला नामचिंतन करायचा उपदेश करतात विठाल आपली आपल्या वेगळा अभंग चिंतनाचा शिवेकरता घेतलेला आहे अधिकार संपन्न असणारे जगद्गुरु तुकोबऱ्या आजच्या अभंगामधून तुम्हा आम्हाला उपदेश करतात काय उपदेश करतायत नामचिंतन करा या रामकंठामध्ये धरण करा ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास अशा ठिकाणी नामचिंतन करा असा उपदेश जगद्गुरु तुकोबऱ्या आजच्या अभंगातून करतायत अभंग कशा करता निवडा की निमित्त निवडा नामपर मी अभंग शिवेकरता घेतलेला आहे वारकरी संप्रदायाचा दंडक असा आहे बाबा वारकरी संप्रदायाचा दंडक असा आहे पहिल्या दिवशी कीर्तन करणे अभंग कोणता घ्यावा 7व्या दिवशी कीर्तन करणे अभंग कोणता घ्यावा 8व्या दिवशी कीर्तन करणे अभंग कोणता घ्यावा पहिल्या दिवशी कीर्तन करणे अभंग घ्यावा उजळले भाग्य आता जागे पहिल्या दिवशी आपण कोणता घ्यावा नामपर आपण घेतला पाहिजे नामपर
नामाचं महत्व सांगितलं पाहिजे, देवाच्या नामाचं महत्व सांगितलं पाहिजे, रूपाचं महत्व केलं पाहिजे, रूपाचं वर्णन केलं पाहिजे. पहिल्या दिवशी देवाचं रूप किंवा देवाचं नामचिंतनाचं महत्व सांगितलं पाहिजे. 7व्या दिवशी देवाकडे मागणी मागितली पाहिजे.